मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जी मालती आहे ती तिथे बसलेली असते आणि ती मोबाईलवरती न्यूज बघत असते. आता उर्मिला पण तिकडे यायला लागते. उर्मिला म्हणते की मालती आईचं काय चाललंय ना बघतेस आता, असं म्हणते. तर इकडं आताच राणी आणि इंद्र ते दोघं जण त्या गाडीत बसून चाललेले असतात आणि खूप मस्त बोलत असतात. तर राणी म्हणत असते की इंद्र सर बरं झालं तुम्ही कसं काय आला, पण इथे तुम्हाला माहिती का इंद्र सर आपण गप्पा मारत मारत किती लांब आलोय ते. अहो इंद्र सर, अहो खरंच किती मस्त वाटतंय ना. तुमच्या गाडीत आहे का, तुमच्या सनरूफमध्ये आहे का असं काही? तुमच्या सनरूफमध्ये सुद्धा नसेल एवढी मोकळी हवा, एवढी मोकळी हवा आहे. तर आता लगेच इंद्र म्हणतो, "अगं राणी, पण मला सांगायचं ना अगोदर, तू कुठे जाणार आहे ते मला का नाही सांगितलं?" तर इंद्र म्हणतो, राणी म्हणते की "तुम्ही मला सांगितलं का? तुम्ही पाणीपुरीचा गाडा लावणार आहे, मला कुठे घेऊन चाललात ते? मग मी का तुम्हाला सांगायचं?" तर इंद्र म्हणतो की "हो, माझं चुकलं बाई." तर आता ती म्हणते की "तुम्हाला म्हटले होते ना विक्रांत सरांची माफी मागा. तुम्ही का त्यांची माफी नाही मागितली? त्यांची माफी मागायची ना तुम्ही. त्यांची माफी मागितली असती तर कशाला एवढं सगळं घडलं असतं." तर आता लगेच राजेंद्र म्हणतो की "बाई चुकलं माझं, तुझी माफी मागतो मी." तर आता तिकडं तो माणूस ज्यांच्याजवळ बसलेला असतो त्याचा पाय नेमकं त्या इंद्राच्या पायाला जातो. तर आता इंद्र खूप चिडतो आणि म्हणतो की "मला त्रास देऊ नका, आधीच खूप माझी चिडचिड होते, त्याच्यात तुम्ही मला अजून त्रास देत आहे. बास करा तुमचं हे असं मला त्रास देणं." तर आता लगेच तो माणूस म्हणतो की "अहो आम्ही कुठं त्रास देतोय, अहो माझ्या पायाला कळ लागली त्यामुळे पाय लांब करत होतो मी." असं म्हणतं. तर आता लगेच राणी म्हणते की "इंद्र सर, खरंच तुम्ही माझ्यासाठी किती काय काय करताना माझ्यासाठी पाणीपुरीवाले बनला. पण एक खरं सांगू का, अहो मी तुमच्यावर रागावलेच नव्हते. मी फक्त एक नाटक करत होते. मला बघायचं होतं तुम्ही माझ्यासाठी काय काय करू शकतात ते. पण तुम्ही माझ्यासाठी खूप काही करू शकतात इंद्र सर, मला आज कळला. खरंच इंद्र सर, तुम्ही खूप म्हणजे खूपच चांगले आहात. तुम्हाला माहिती आहे की इंद्र सर, मी हे सगळं तुमच्यासाठी केलं. अहो मला तुम्ही खरंच तुम्हाला मला बघायचं होतं माझा राग जाण्यासाठी तुम्ही काय करू शकतात ते." इंद्र म्हणतो की "राणी, खरंच माझ्याशी खोटं वागली आहे ना तू, पण मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे माहिती आहे का." तर आता लगेच राणी म्हणते की "हो ना इंद्र सर, मला आज कळालं ते तुम्ही माझ्यासाठी काहीही करताल ते." तर आता इकडं जी राणी आणि इंद्र आहेत ते दोघे जण आता राणी म्हणते चला आपण उभं राहूयात आणि इंद्र राणी ते जाऊन उभं राहतात. राणी म्हणते की "खरंच बघा ना किती मोकळी हवा चालली आहे ना, अहो अशी गाडीत आपल्या हवा नाही लागत." तर इंद्र म्हणतो की "हो ना." तर आता लगेच जी राणी आहे ती एक फुटाणे शेंगदाणे घेते आणि इंद्राच्या तोंडात फेकते, इंद्र राणीच्या तोंडात. असं दोघांचा खेळ चालू असतो. तर आता राणी म्हणते की "इंद्र सर, तुमच्या लक्षात आलं का आपली गाडी तिकडेच राहिली आहे आता." तर आता लगेच इंद्र म्हणतो की "तुझ्यामुळे राहिली आहे ती, आता घेऊन ये जा तू." तर राणी म्हणते "मी कुठं जाऊ, मी कशी आणू ती गाडी, मी नाही आणणार भाऊ, मला नाही येणार आणता." तर आता लगेच इंद्र म्हणतो की "मग तुझ्यामुळेच ती गाडी तिकडे राहिली आहे ना, मग तू आणायची ना." तर आता राणी म्हणते की "मी नाही आणू शकत ती गाडी, मी कशी आणणार ती गाडी." असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात की "अशी कशी म्हणजे, आणा तुम्ही तुमची गाडी." तर आता लगेच ते म्हणतात की "नाही नाही." तर इंद्र म्हणतो की "आता मला कोणाला तरी पाठवावं लागेल गाडी आणायला. आता कसं कोणाला पाठवायचं गाडी आणायला?" असं म्हणत असतो. तर आता इंद्र म्हणतो की "आता काय करायचं? पण हे बघ राणी, तुला कसं आवडतं का याच्यात बसायला?" तर राणी म्हणते की "अहो खरंच खूप मस्त आहे ही टारली." तर आता तेवढ्यात तिथं पाण्याची बॉटल असते. राणी पाणी पिते आणि पाणी पिल्यावरती आता इंद्राला पण देते. इंद्र आणि ते खाली बसायला जातात. तेवढ्यात आता इंद्राचे त्यांचे दोघं पडतात आणि त्यांच्या अंगावर फुलं पडतात. दोघे एकमेकाच्या डोळ्यामध्येच बघत राहतात. तेवढ्यात तिथे आता एक फुलं असतात. तर इंद्र त्या बाईकची फुलं चोरतो आणि फुलं घेतो आणि राणीला देतो. म्हणतो की "माझं खरंच खूप प्रेम आहे. धरा तुमच्यासाठी हे." तर आता लगेच ते म्हणतात की "माझ्यासाठी?" तर आता लगेच ते म्हणतात की "हो, तर तुझ्यासाठी." तर राणी म्हणते की "मला अशी फुलं का दिलेत चोरून? तुम्ही चोरून घेतले, मी काय बघितलं नाही का माझ्या डोळ्यासमोर?" तर आता इकडे लगेच तो माणूस म्हणतो की ती बाई म्हणते की "ओ सर, तुमचं काम झालं की ती फुलं देऊन टाका बरं का आमची. आम्हाला विकायला न्यायची आहे बाजारला." असं म्हणती. तर आता राणी म्हणते की "बघितलं का माझ्यासमोर खोटं बोलतात इंद्र सर. खूप खोटारडे आहे तुम्ही." असं म्हणत असतात. तर आता लगेच ते म्हणतात की "अहो नाही आहे मी खोटारडी, तर असं का करताय तुम्ही?" असं म्हणते. तर आता लगेच इंद्र म्हणतो की "बरं माझा चष्मा कुठं गेला?" तर तो माणूस इंद्र चष्मा पुसत असतो. तो इंद्र म्हणतो "माझा माझा चष्मा द्या इकडं." तर तो माणूस म्हणतो "अहो पुसून देतोय." तर इंद्र म्हणतो "त्याची काही गरज नाही आहे मला, नका देऊ पुसून." तर आता लगेच तो माणूस म्हणतो "धरा तुमचा चष्मा भाऊ, तुम्हाला लय हे झालाय चष्मा घेतला तर." तर आता लगेच इंद्र त्या माणसाकडून चष्मा घेऊन टाकतो. तर इकडं आता जी मालती आहे ती बातम्या बघत असते. तेवढ्या तिथं उर्मिला येते आणि म्हणते की "काय हो मालती आई, काय करताय तुम्ही? न्यूज बघत बसलाय. अहो काय न्यूज बघताय तुम्ही?" तर आता लगेच ती म्हणते की तुला माहिती का गं उर्मिला, काय न्यूज आहे ते?" तर आता लगेच उर्मिला म्हणते "काय न्यूज होती?" तर आता लगेच ती सांगते की "हे बघ अशी न्यूज आहे की सासूला सोडून मुलगा आणि सून लपून बाहेर फिरायला निघून गेलेत ते." असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात की "हो ना, अहो तीच न्यूज तुमच्या घरात घडतंय सत्य. अहो राणी कुठे आहे माहिती का तुम्हाला?" तर ती म्हणते की "गेली आहे फॅक्टरीत तर पडायला, पण माझा इंद्र तिथं नाही आहे, त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही आहे." असं बोलते. तर आता लगेच ते म्हणते की "असं कसं म्हणू शकता तुम्ही?" तर आता लगेच ते म्हणते की "हो, मग मला काहीच फरक नाही पडत." तर आता ते म्हणतात की "आता काय करायचं मग?"
तर आता लगेच ते म्हणते की नाही, राणी फॅक्टरीत पण नाही आहे, राणी इंद्रासोबत कुठेतरी गेली आहे, ते आम्हाला पण नाही माहिती असं म्हणतात. तर आता लगेच ते म्हणतात की कुठं गेली आहे, म्हणजे फिरायला गेली आहे का? तर मला ती लगेच आरडाओरडा करायला लागते. तेवढ्यात आबां ते येतात. म्हणतात काय झालंय मालती तुम्हाला एवढं ओरडायला? तर ते म्हणतात तुम्हाला माहिती आहे की इंद्राला घेऊन ती राणी कुठं गेली आहे? सगळीच भामटी झाली आहे ती राणी, ते माझ्या इंद्राला नादी लावलंय असं म्हणत असते. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.